बातमीने मनसेच्या अमेय खोपकरांनी मल्टीप्लेक्स मालकांना इशारा दिला, माझ्या चित्रपटासाठी मी आंदोलन करणार नाही, मात्र इथून पुढे काचा फुटणार। संजय राऊतांनी केलेल्या पाठराखणीसाठी त्यांनी त्यांचे आभार मानलेत, मात्र नितेश राणेंच्या भाषेवर खोपकरांनी नाराजी व्यक्त केली। जी भाषा वापरली आहे त्याप्रमाणे स्क्रीन मिळावी म्हणून सरकार दरबारी जावं लागणं हेच दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय। ये रे रे पैसा 3 या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतो आणि त्याच दिवशी सय्यारा चित्रपटही प्रदर्शित झाला, त्यालाही प्रतिसाद मिळाला, मात्र दुसऱ्या आठवड्यात थिएटरमध्ये ये रे पावसा 3चा अक्षरशः एकही शो दिलेला नाही असा आरोप खोपकरांनी केला। मी स्वतः काही आंदोलन वगैरे जाऊन करणार नाहीये, कारण मला स्वतःला माझा चित्रपट लागावून मीच आंदोलन करतोय हे मला पटत नाही। तुम्ही बघाल त्या प्लाझाला सगळे शो सह्यारले, एक शो मराठी सिनेमाला नाहीये। बरं माझा लावू नका तुम्ही, तुम्हाला अमेय खोपकरवर राग आहे ना, अमेय खोपकरचा सिनेमा लावू नका मल्टीप्लेक्स मध्ये, इतर कुठलाही तुम्ही सिनेमा मराठी सिनेमा मल्टीप्लेक्स मध्ये लावा, माझी एवढी फक्त मागणी आहे। मला वाईट एका गोष्टीचं वाटतंय, मला प्रचंड त्रास होतोय की ज्यांच्यासाठी आतापर्यंत मी उभा राहिलो, केसेस घेतल्या आमच्या लोकांनी, त्या या मनोरंजन क्षेत्रातला एकही माणूस बोलत नाही, एकही माणूस। अशी तक्रार अगर आली तर सरकारमध्ये आम्ही लोक बसलेलो आहे, त्याच्या डिस्ट्रीब्युटरशी आम्ही मदत करू ना त्यांना। तुमच्याकडे बातम्या देण्यापेक्षा सरकारमध्ये बसलेल्या आमच्या लोकांची अगर संपर्क केला ना, आम्ही मदत करायला तयार आहे। आम्ही बोलतो डिस्ट्रीब्युटरना, चला यांना कोणा स्क्रीन द्या। मराठी चित्रपटाकरता मल्टीप्लेक्समध्ये स्क्रीन न मिळणं किंवा पहिली 4 दिवस चित्रपट चालवणं आणि त्यानंतर 5व्या दिवशी तो चित्रपट उतरवला जाणं ही गोष्ट काही नवीन नाहीये, पण आता खुद्द अमेय खोपकरांनी त्यांच्या चित्रपटाला घेऊन नाराजी व्यक्त केली आहे। याच विषयी आपण बोलणार आहोत। आपल्याबरोबर राज्याचे मंत्री उदय सामंत। उदय सामंतजी, अमेय खोपकरांच्या ये रे पैसा या 3 या चित्रपटाच्या बाबतीत जे घडलं, ठीक आहे, 5 ते 6 दिवस चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळतोय, पण 6व्या दिवशी स्क्रीनच नाही, काय म्हणायचं याला? या संदर्भात सकाळीच मी माझी भूमिका सांगितलेली आहे। सोमवारी सगळ्या मराठी निर्माते, थिएटरवाले, पोलीस डिपार्टमेंट आणि महानगरपालिका अशी मी बैठकीचं आयोजन केलेलं आहे। मराठी भाषेच्या चित्रपटांना मुंबईमध्ये निर्मात्यांना जेवढा वेळ आवश्यक आहे तेवढा स्क्रीन देणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, आणि त्या संदर्भात सगळ्या मॉलच्या आणि थिएटरच्या मालकांना मी बोलवून घेणार आहे। पण ही जी समस्या आहे उदयजी, ही काही नवीन नाहीये, यापूर्वी देखील चांगल्या चित्रपटांच्या बाबतीत असं घडलेलं आहे। सरकार याबद्दल ठोस धोरण का ठरवत नाही? नाही, यासाठीच मी बैठक बोलवलेली आहे सोमवारी। मी अमेय खोपकरांना पण त्या बैठकीचं निमंत्रण देणार आहे, आणि ती बैठक झाल्यानंतर एक निश्चित धोरण मराठी चित्रपटाच्या स्क्रीन बाबत महाराष्ट्र शासन नक्की करेल। पण मराठीच्या द्वेषापोटी हे सगळं होतंय असा आरोप जो मनसेकडनं केला जातोय, याकडे आपण कसं पाहता? मराठीच्या द्वेषापोटी असं आपण म्हणू शकत नाही। मला असं वाटतं की हे समजून घेतलं पाहिजे, जे थिएटर मालक आहेत, मॉलचे मालक आहेत, त्यांनी, की मराठी ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे, मायबोली आहे, आणि एखादा मराठी चित्रपट जर चांगला चालत असेल तर त्याला स्क्रीन उपलब्ध करून देणं हे काय मेहरबानी नाहीये, त्यांनी करून दिलं पाहिजे, आणि त्या संदर्भात मी सोमवारी बैठक घेणार आहे। त्रिभाषा सूत्राच्या मुद्द्याला घेऊन मनसेने जे आंदोलन केलं त्यावरनं आम्हाला अशी वागणूक दिली जाते असं देखील अमेय खोपकरांचं म्हणणं आहे। नाही, मला असं वाटतं की त्याचा याच्याशी काही संबंध नाही। हा विषय मराठी भाषेच्या चित्रपटांचा आहे, मराठीच्या सांस्कृतिक जडणघडणीचा आहे, त्याच्यामुळे त्याचा आणि आंदोलनाचा काही संबंध येत नाही। म्हणूनच मी वारंवार सांगितलं की मी स्वतः याची बैठक घेणार आहे। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। उदय सामंत यांनी सांगितलंय की या विषयाला घेऊन मल्टीप्लेक्स चालकांची ते बैठक बोलवत आहेत, आणि या बैठकीत निश्चितपणे यापुढे मराठी चित्रपटाला मल्टीप्लेक्समध्ये स्क्रीन न मिळणं किंवा पहिली 5 दिवस चित्रपट चालतोय, 6व्या दिवशी स्क्रीनच उपलब्ध न असणं, या विषयाला घेऊन ठोस असं धोरण ठरवलं जाईल, निर्णय घेतला जाईल असं त्यांनी आश्वस्त केलं। बघूयात काय घडतंय।